या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच दिलदार बागदंडा विरुद्ध जय हनुमान फळेपडा. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी सूचना असेल की मित्रांनो आपण इनिंग्स ब्रेक मध्ये चालू सामन्याच्या टॉस साठी यायचं आणि हा देखील एक नियम आहे की इनिंग्स जो सामना सुरू आहे त्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. जर असं झालं नाही समजा एक संघाचा कर्णधार उपस्थित असेल दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर ज्या संघाचा कर्णधार उपस्थित असेल त्या संघाला टॉस विनर घोषित केलं जाईल आणि जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहिले नाहीत सामना संपेपर्यंत त्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहिले तर सामन्यातील षटकांची संख्या ही कमी केली जाईल. बघा एक चांगलं आयोजन भव्य दिवस नियोजन दरवर्षीप्रमाणे बीसीसी आकर्षक चषक 2026 मध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेत बरेच संघ उत्सुक असतात कारण आकर्षक पार्श्विका आपण पाहतोय. पार्श्विकाने सजलेली भरलेली स्पर्धा आपल्या भेटीला दरवर्षीप्रमाणे आलेले इथे प्रथम क्रमांकाचा आकर्षक भव्य दिवस चषक त्याचबरोबर रोख रक्कम 66,000 रुपये हे प्रथम क्रमांकाचे पार्श्विक द्वितीय क्रमांकाचे पार्श्विक आकर्षक चषकाने 33,000 रुपये लोक तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांक असेल प्रत्येकी 15,000 रुपये आणि आकर्षक चषक अशी आकर्षक पार्श्वभूमी सजलेली भरली स्पर्धा उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चौकार किंग षटकार किंग ही सर्व पार्श्विक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरवर्षीप्रमाणे बीसीसी क्रीडा मंडळ आगोसरे यांचं एक चांगलं आयोजन त्याचबरोबर या वर्षी आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल तर स्ट्राईक वरती आपण पाहिला सौरभ गोवळकर 9 सेकंडवर गौरव राव ही जोडी आपण पाहतोय. साई आवाज संघाकडून मैदान उपस्थित झालेली आहे. स्वयंसेवक आपण पॅन्डल मध्ये एक एक दोन दोन खेळाडू राहायचे. खेळाडू मित्र विनंती आहे स्वयंसेवक आता सामना सुरुवात होते चला लगेच आपण स्वयंसेवकाच्या भूमिकेत जा आणि त्याचबरोबर दोन्ही संघांचा एक एक खेळाडू इथे असणं आवश्यक आहे. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि या दिवसात पाहूया 8 संघ जे आपल्याला एका लॉटमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे कोणता संघ अव्वल दर्जाचा खेळ करतोय. पुढील सामना आपल्याला जयमन फळेपडा संघाचा देखील पाहायला मिळणार आहे. त्यांचा सामना होईल दिलदार बागदंडा या संघाबरोबर. तर या दोन्ही संघाच्या संघनायकाने सूचना असेल की जो चालू सामना त्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस खेळण्यासाठी यायचं आहे. वळूया आपण मैदानाकडे जिथे सामन्याला सुरुवात होते आपण पाहतोय सामना उशिरा सुरू होतोय. लक्ष असू द्या टायमर लावलेला आहे जेव्हा खेळाडू सर्व मैदान उपस्थित झालेले तेव्हापासूनच टाइमला स्टार्ट होणार आहे. व पंच लगेच यशच्या व्यवस्थित करायचे आणि सामन्याला सुरुवात करायची. एक चांगलं मैदान चांगलं आयोजन आणि आपण पाहिलं तर या मैदानात खेळण्यासाठी बरेच संघ उत्सुक असतात कारण संपूर्ण वर्तुळाकार 360 डिग्रीचं मैदान आपण पाहतोय. नांदेड क्रीडा मंडळ नांदेडपाडाचे मैदान त्याबद्दल त्यांचे आभार की मंडळाला इथे सामने स्पर्धा भरवण्याची संधी त्यांनी दिली. असंच मैत्रीपूर्ण संबंध दरवर्षी राहू द्या ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर नांदेडपाडा गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित असतील तर त्यांनाही माझी विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. वळूया आपण मैदानाकडे जिथे आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील पहिला सामना साई आवाज विरुद्ध जय हनुमान फकीरपडा. दोन्ही संघ आपण पाहिलं दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत त्यामुळे एक चांगला सामना दोन तुल्यबळ संघामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. आजच्या दिवसातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज साहिल स्ट्राईक वरती सौरभ गवळकर. पहिल्या चेंडूला कल्पकतेच्या आधारावरती चेंडूला बरी चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमेच्या बाहेर येतोय. आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूती बिग हिट मोठा प्रहार षटकार. ज्या फलंदाजाला आपण पाहतो ना
त्या फलंदाजासाठी अलिबाग टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं बरीच बोली लावली जाते, कारण एक असा फलंदाज आहे, असा सलामीर आहे जो नेहमीचा ज्या संघामध्ये जातो त्या संघासाठी मोठी धावसंख्या असतो सुरुवातीच्या षटकांमध्येच. म्हणूनच आपण पाहतोय सौरभ गवळकरची बॅटिंगला आकर्षक स्ट्रोक येतो, कुठेतरी आश्चर्यचकित झालेला आहे म्हणजे गोलंदाज साहिल. चेंडू गेला असेल तर खेळ मित्रांना ही विनंती असेल आपण दुसरा चेंडू घ्यायचा आहे. पहिल्या फेरीतील सामना असल्यामुळे नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या. पहिल्या चेंडूवरती षटकाराची भूर उमटवली गेली, त्यामुळे इथे गोलंदाज पुढील षटक कशा प्रकारे हाताळणारे पाहायचंय. पॉवर प्लेचं एक महत्वपूर्ण षटक घेऊन साहिल गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन या चेंडूवरती अजूनही मोठा अजूनही लांब पल्ल्याचा षटकार येतोय सौरभ गवळकरच्या बॅट मधून. ज्याच्या माध्यमातून कालच्या दिवसात देखील सुमधुर गाणी आपण ऐकलीत आणि आजच्या आणि उद्याच्या दिवशी देखील आपल्याला सुमधुर गाण्यांचा आस्वाद त्याच्या माध्यमातून पेश केला जाईल. वळूया पुढच्या चेंडूकडे. दोन चेंडूवरती सलग दोन षटकार आलेत. तिसऱ्या चेंडूवरती इथे संधी सॉफ्ट डिस्मिसल यालाच म्हणतात मित्रांनो फलंदाज सौरभ गवळकर बॅक टू द पॅव्हलियन. नंतर हळूवारपणे चेंडू खेळायचा प्रयत्न इथे फसलेला फलंदाज बाद झाला. म्हणूनच म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मोठा शो खेळ असा कदाचित तिसरा षटकार पाहायला मिळाला, मात्र इथे विकेटचं पतन झालंय. चांगला चेंडू येतोय, बॅकफुल जाऊन चेंडूला खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. आता मात्र गोलंदाज आपल्या चांगल्या लाईन लेंथवर भर देतोय. दोन चेंडू दोन षटकार मात्र त्यानंतर त्याने त्याच फलंदाजाचा अडसर दूर केलाय. न्यू बॅटर दीपक आलेला आहे. सन्मान्य अनिकेत म्हात्रे याला विनंती आहे आपण व्यासपीठावर. सन्मान्य अनिकेत म्हात्रे आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावर चांगला चेंडू आपण पाहतो. या चेंडूला हळूवारपणे खेळून केलं जातं. बघा चांगली सुरुवात झाली, मात्र चांगली सुरुवात होणं अपेक्षित नाहीये. त्यापेक्षा चांगली धावसंख्या रचायची असेल तर त्या सुरुवातीला मोठ्या खेळीत रूपांतरित करत असेल तर मात्र सातत्यपूर्ण धावा येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी धावा जवळसाठी मैदान टिकणं देखील आवश्यक आहे. बघा पहिल्या दोन चेंडू दोन षटकार, त्या पुढील दोन चेंडू काय खेळला विकेट आणि त्यानंतर निर्धार चेंडू अजूनही दोन चेंडूचा खेळ पहिल्या षटकातील इथे शिल्लक असताना इथे हळूवारपणे चेंडूला खेळून केलं जात आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण दडपण हे आहे की आपले खेळाडू अजून उपस्थित झाले नाहीयेत. बघा क्रिकेटमध्ये क्रिकेटचा दर्जा उंचावलेला आहे. सोनेरी दिवस क्रिकेटला आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं ना तर मित्रांनो प्राइजेस देखील खूप वाढलेत. त्यामुळे शिस्तीचं प्रदर्शन असणं आवश्यक आहे. खेळामित्रांनी वेळेवर उपस्थित राहणं देखील तेवढंच आवश्यक आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाकडे आपण पाहिलं, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एक गडी बाद 12 धावा, 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या षटकात 12 धावा आहेत. पॉवर प्ले षटकाची चांगली सुरुवात झाली.
विकेट जरी गमावली असली तरी चांगली धावसंख्या पहिल्या षटकात आलेली आहे. अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या की टायमर लावलेला आहे मित्रांनो. जर आपण पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली नाहीत तर आपल्याला चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळ 30 या सकलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि आपण पाहतोय 5 मिनिटांमध्ये षटक इथे पूर्ण झाले आपल्या पाहायला मिळतंय. सन्मान्य अनिकेत म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सन्मान्य अनिकेत म्हात्रे आपणास ही माझी मंडळातर्फे विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आश्वस्त व्हायचंय. चला लगेच दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त केले जाते. दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज परेश. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. चांगला चेंडू परेशचा. चेंडूला खेळून केलं जात आहे कव्हर पॉईंटच्या दिशेला. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे सीमारेषेवर. त्यामुळे एकच धाव मिळून एकेरी धाव घेत स्ट्राईक रोटेट केली जाते. एकेरी धावने इथे गौरवराव या फलंदाजाने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6 या संघाची, म्हणजेच 13 धावा. यावेळेस दीपकच्या बाद मानलेला असतो. चेंडू खूप काळ हवेत. साहिल चेंडूच्या खाली कोणती चूक नाही. फलंदाज दीपक देखील इथे बाद झालाय. धावसंख्येकडे पाहतोय. धावसंख्या झाले ते म्हणजेच 13 धावा आणि 2 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज गौरव बाद झाला. 12 वैयक्तिक धावसंख्या होती. तर दीपक हा फलंदाज बाद झाला. वैयक्तिक आपण पाहिलं तर 0 धावसंख्येवरती. कारण 3 चेंडूचा सामना दीपकने केला मात्र त्यांना धावाचा भोपळा फोडता आला नाही. धावा जमवता आले नाही. प्रेशर नक्कीच होतं. चांगली गोलंदाजी झाली. त्याचबरोबर खेळाडू त्याचे उपस्थित नाही आहेत. ते दुहेरी दबाव आणि त्या दबावाखाली त्याच्याकडून धावा झाल्या नाहीत. परेशचा पुढचा चेंडू मी बॅटर परेश साठी आपण पाहतोय. या चेंडूला एका आकर्षक शैलीत खेळलं जातंय. ज्याप्रमाणे आपण टॅप करतो त्या पद्धतीने ऑन साईडला टॅप केलं जातोय आणि या चेंडूवरती 1 धाव मिळते. एकेरी धाव घेऊन आपला साथी फलंदाज गौरव राऊला इथे संधी दिली जाते. धावसंख्या झालेली आहे 14 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हवा पण चेंडूला खेळ केलं जातं. इथे डायरेक्ट हिट क्रुशियल ऑलवेज क्रुशियल डायरेक्ट हिट फलंदाज गौरव राऊ धावची स्वरूपात बाद. साई आवाज संघाला 2 धावांची पेनल्टी निश्चित इथे दिली जाईल. कारण आपण पाहतोय त्यांचा जो खेळाडू फलंदाजीसाठी उतरलाय त्यांनी शूज परिधान केले नाही आहेत. मित्रांनो हा नियम आहे. याकडे देखील लक्ष द्या. कुकुळ बघत आलेला आहे. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. चांगला प्लेसमेंट आहे आणि ते क्षेत्र चकतोय. अंदाजा घेत नाहीये आणि चेंडू त्याला चकवत चाललाय. सीमेशिवाय बाहेर येतोय. महत्वपूर्ण असा चौकार. आधी
संघासाठी जर पाहिलं तर दुष्काळ 13 महिना असं म्हणावं लागेल. सहाय्यवा संघासाठी काही उशिराने आल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला टॉस विनर घोषित केले गेले. त्यानंतर त्यांचे खेळाडू उपस्थित नाही आहेत. फलंदाज बाद होत आहेत आणि एका फलंदाजाने शूज प्रदान केले नाहीत. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी देखील दिली जाते. यावेळेस चांगला चेंडू, या चांगल्या चेंडूवरती आपण पाहतोय कोणती धाव येत नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावरती आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करता सहाय्यवा संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 18 धावा. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूंना 18 धावा आल्यात. धावांची गती, धावांची सरासरीचा विचार केला प्रतिषटक 9च्या सरासरी धावा येत आहेत. अजूनही 2 षटके बाकी आहे. मात्र ही धावांची सरासरी यामध्ये पुरेशी आहे का, तर कालच्या दिवसाचा खेळ आपण पाहिला तर नक्कीच उत्तर आपल्याला नाही मिळेल. कारण विचार केला आपण या मैदानात 54 फटकेबाजी केली जाते. संपूर्ण 360 डिग्रीचं मैदान आहे. संपूर्ण वर्तुळाकार मैदान आहे जिथे बऱ्याच वेळेला मिस टाइम स्ट्रोक देखील कॅरी होतात, बऱ्याच वेळेला एजेस देखील कॅरी होतात. बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातो, सीमाच्या दिशेला चेंडू जातो. त्याचबरोबर जवळ पाहिलं तर आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्याचा फायदा फलंदाजाला होतो. त्यामुळे इथे खऱ्या अर्थाने गोलंदाज आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांचा खरा कस, त्यांची खरी कसोटी लागते. त्यामुळे आता पाहायचं कशा प्रकारे इथे धावा जमवले जात आहेत. कारण दुसऱ्या बाजूवर पाहतोय आपला प्रमुख अस्त्र अष्टबल खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण खेळ आपल्या संघासाठी केला असा करण येतोय. यावेळेस फुलटॉस चेंडूवरती आपण पाहिलं तर आडव्याटी चेंडूला खेळून केलं जात आहे. कव्हरच्या दिशेला जिथे चेंडू फील्ड केला जाईल आयुष्य हाती आणि इथे फेक अचूक होते. मात्र गोलंदाजाकडून चूक होते आणि त्याचा फायदा उचलला जातो. एकेरी धावचं रूपांतर इथे दुहेरी धावांमध्ये केलं जात आहे. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे मित्रांनो. त्या दृष्टिकोनाने इथे धावा येणं आवश्यक. एकूण धावसंख्या झालेली 20 धावा कालच्या संपूर्ण दिवसात आणि आजच्या दिवशी देखील विक्रांत गुणलेखाच्या भूमिकेत आपण पाहतोय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान थेपडा आणि दिलदार बागदंडा या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांनी संघनायकांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. बघा या सामन्यात जय हनुमान फकीरपडा संघाचा कर्णधार जो आला होता आणि प्रतिस्पर्धी संघ सहाय्यवा संघाचा कर्णधार उपस्थित नव्हता. त्यामुळे जय हनुमान फकीरपडा संघाला टॉस विनर घोषित केले गेले. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आपण पाहतो. एका बाजूला मला जय हनुमान थेपडा संघातील काही खेळाडू पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला दिलदार बागदंडा संघाचे खेळाडू देखील आलेले आहेत. माझी नक्कीच विनंती असेल सहाय्यवा संघातील खेळाडूंना जे लाईव्ह कोणी पाहत असेल तर मित्रांनो या आपला संघ अडचणीत आहे. खेळाडू इथे पूर्ण 11 नाही आहेत कारण 5 खेळाडू केवळ आलेले आहेत आणि 5 खेळाडू निश्चित आहे सामना लढण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 21 धावा. या षटकात देखील चांगली गोलंदाजी होते. फुलटॉस चेंडूवरती जणू काही ज्या आपल्याला पाहिलं तर फलंदाज अशा प्रकारे चेंडूला खेळलाय की त्याच्या ठिकाणी त्याच्या दिशेला चेंडू नाही तर मोठा दगडच आला. अशा पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. मोठा चूक खेळता येत नाहीये. इथे एकच धाव मिळते. फलंदाजी हाराखरी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिलदार बागदंडा संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. तर जय हनुमान थेपडा संघ आपल्या देखील कर्णधार पाठवतो. तोही आपण ड्रॉच करून घ्यायचे, नाणेफेक करून घ्यायचे. आणि केत पिढी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू वेगवान चेंडू बघा काय वेगाने चेंडू टाकला जातोय. या वेगाचा अंदाजच आला नाही. तो म्हणजे फलंदाज गोकुळ बघतला चागून खेळायचा प्रयत्न, नो फुट मुवमेंट, फुटवर्कचा अभाव आणि कदाचित सरावाचाही काही अभाव असावा आणि त्यामुळे पायाची हालचाल नाही, चेंडूच्या लाईन मध्ये येत नाही, धाव जमवता येत नाही. मात्र गोकुळला इथे धावा जमवाव्या लागतील आपल्या संघासाठी. या चेंडूवरती किती धाव मिळतील? 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे. या प्रयत्नावर पाहतोय गोकुळ भगत रनच्या स्वरूपात इथे बाद. 1 मोर विकेट गोज डाऊन. प्रयत्नात गोकुळ भगत 9च्या स्वरूपात बाद झालाय. मी बॅटर फलंदाजीसाठी अजय येतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार पुढील सामन्यातील प्रदीप आणि त्याचबरोबर तनुज आपण टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये. धावसंख्या पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस धाव फटका 23 धावसंख्या लागलेली आहे.
3 षटकात धावा आल्या नाहीत. या अंतिम षटकात धावा जवळचा प्रयत्न केला जाईल. मात्र आपण कोणाला पाहतोय तर ज्या खेळाडूंनी आल्यापासून आपल्या संघासाठी नेहमीच उपयुक्त असे योगदान दिले, ती गोलंदाजी असेल, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणाचा सुयश इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटक घेऊन येतोय जयनमान फकीरपडा संघाकडून. पहिला चेंडू, चांगला चेंडू जिल्हा खेळकडे जात आहे. आयुष तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आयुष्य होत आहे. सीमारेषेवरून पुढे सहसा चेंडू त्याने फील्ड केला आणि जोपर्यंत फेक केली जाईल. एक धाव मिळते. 24 झाले. सन्माननीय रामा पाटील गुरुजी यांना विनंती, आज आपण नक्कीच प्रथमतः टॉस आपल्या शुभस्ते करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे व्यासपीठावर उपस्थित व्हायचे. नांदेपडा क्रीडा मंडळाचे प्रमुख सल्लागार आपण पाहतोय सन्माननीय रामा पाटील गुरुजी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय टॉस केला जातोय. एका बाजूला दिलदार बागदंडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ते म्हणजेच जयनमान थोपडा संघाला आणि नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. तो म्हणजेच कोणत्या संघाच्या बाजूने लागलाय? दिलदार बागदंडा संघाच्या बाजूने 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. 1 षटक पॉवर प्लेचं असेल आणि आपण पाहतो पॅन्डलच्या डाव्या बाजूला बसण्याची आसन व्यवस्था, तिथेच दोन्ही संघांनी थांबायचं. इथूनच मैदानात प्रवेश करायचंय. मैदानात काय घडतंय सामन्यामध्ये तर अजून एक विकेटचं पडतं. इथे एकामागोमाग एक रांग लागलेली आहे आणि आपण पाहतोय फलंदाजी क्रम सन्माननीय मधुकर पाटील गुरुजी यांच्या शुभ हस्ते, माफ करा त्यांचं नाव चुकीचं उद्गारलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. सन्माननीय मधुकर पाटील गुरुजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस केला गेला आणि त्यानंतर ते इथे येऊन उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. नांदेपडा क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ, त्यांचे पाठीराखे, त्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून ज्यांना आपण पाहतो ते इथे उपस्थित झालेत. या मैदानाकडे आत्ताच आलेल्या मानधोरणसाठी, त्याचबरोबर आत्ताच आमच्याशी जोडला गेलेला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, बीसीसी आकर्षक चषक 2026 आज स्पर्धेचा दुसरा दिवसाची पहिला सामना साईआवास विरुद्ध जयनमान फकीरपडा संघ वेळेत उपस्थित होता. साईआवास संघ वेळेत उपस्थित राहिला नाही, त्यामुळे जयनमान फकीरपडा संघाला टॉस विनर घोषित केलं गेलं आणि खेळाडू उपस्थित नसल्यामुळे आपण पाहतोय साईआवास संघाचे फलंदाजी क्रम काहीसा वेगळाच पाहायला मिळालाय. त्यामुळे धावसंख्या येत नाहीये. एकामागोमाग फलंदाज बाद होत आहेत. विचार केला आतापर्यंत 3 षटकं आणि 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या लागलेली आहेत ती म्हणजेच 26 धावा. एखाद्या पत्त्याच्या बदलाप्रमाणे फलंदाजी क्रम कोसळताना एक्सपोज होताना आपल्याला पाहायला मिळालाय. कारण फलंदाज टीका धरू शकले नाहीत. महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले. त्यांच्याची दबाव होता. इतर फलंदाजांची तर साथ लावलेली आहे आणि या चेंडूवर देखील कोणती धाव येत नाहीये. निर्धाचून्य षटकाची सांगता होते, इनिंगची सांगता होते आणि 4 षटकांत खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावफलकावर पाहतोय धाव संख्या एकूण झाली ते म्हणजेच 26 धावा आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल कारण एका खेळाडूने शूज परिधान केले नव्हते. त्यामुळे एकूण धाव संख्या आता मोजली जाईल. त्यामुळे 24 धावा विजयासाठी 25 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजेच जयनमान फकीरपडा या संघासमोर. चला जयनमान फकीरपडा संघ आपण एका रांगेत मैदानातून बाहेर या. त्याचबरोबर साईआवास संघ आपण एका रांगेत मैदानात प्रवेश करा आणि त्या दरम्यान एक विशेष सन्मान इथे केला जातोय. नेहमीच केवळ नांदेपडा संघातील नाही तर इतर खेळाडूंविषयी देखील तेवढीच आपुलकीची भावना, त्याचबरोबर खेळाविषयी प्रोत्साहन देणारे, त्यांना पाठिंबा देणारे, त्यांच्यासाठी मदत सहकार्य करणारे आपण पाहतोय सन्माननीय मधुकर पाटील गुरुजी इथे आलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण इथे करणार आहोत. विनंती असेल सन्माननीय सिद्धेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन इथे व्यासपीठावर थोडा आपण फोकस करा. सन्माननीय मधुकर पाटील गुरुजी नांदेपडा हा संघ आपण पाहिला तर क्रिकेटमध्ये, कबड्डीमध्ये, खो खोमध्ये, बऱ्याच खेळात, व्हॉलीबॉलमध्ये देखील पाहायला मिळतो. त्याचा मागे एक महत्वपूर्ण हात आपण पाहतोय. सन्माननीय मधुकर पाटील गुरुजी यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय ज्यांच्या माध्यमातून बीसीसी आकर्षक क्रीडा मंडळाला हे मैदान दरवर्षीप्रमाणे पुन्हा यावर्षी देखील खेळण्यासाठी, स्पर्धेसाठी त्यांनी दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. असंच प्रेम, आपली साथ, आपली मदत, त्याचबरोबर मैत्रीपूर्ण संबंध दरवर्षी राहू द्या ही माझी विश्वास आणि प्रार्थना. यानंतर आपण पाहणार पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच दिलदार बागदंडा आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजे जयनमान थोपडा. टॉस केला गेलाय, नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच दिलदार बागदंडा संघाने. दोन्ही संघाने सूचना असेल
चालू सामना संपल्यानंतर त्वरित आपण इथे कक्षामध्ये यायचंय. डाव्या बाजूला कक्ष आहेत आणि तिथे तिथूनच मैदानात प्रवेश करायचा आहे. पहिल्या सामन्याचा निकाल लवकरच लागणार का? 25 धावांचं आव्हान सहज इथं पार केलं जाणार का? चला सर्वांची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. जर्मन फकीरपाडा संघ आणि या सामन्याच्या सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या सत्रात काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ कशी कामगिरी करतोय, कोणता संघ विजय संपादन करतोय आणि कोणता संघ पराभूत होऊन घरच्या दिशेला मार्गस्थ होतोय, हा सर्व आढावा आपल्याला घेता येईल म्हणजे दुसऱ्या सत्रात. जिथे दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन या सामन्याचं आपल्याला ऐकायला मिळेल ते म्हणजेच आमचे साथी समालोचक, आमचे मित्र, त्यात अलिबाग मधील एक गोड आवाज सन्माननीय निखिल पडते सर यांचा. ओडिओ निखिल. धन्यवाद. निनादचा आपण आवाज खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये देखील ऐकला, आजच्या दिवसामध्ये देखील ऐकतोय आणि अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर एक चांगलं समालोचन निनाद कदम यांच्या माध्यमातून अगदी अलिबाग तालुक्या आणि त्याच्या बाहेर देखील ऐकायला मिळतं. असे निनाद विजय कदम यांचा आपण आवाज ऐकत होतात. सर्वप्रथम गणरायाला वंदन करतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कला यांचं अधिपती गणपती बाप्पाला तर वंदन करावंच लागतं. तदनंतर महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून मी क्रिकेट समालोचक तुमच्यातीलच एक मित्र निखिल पडते घेऊन चालतोय मैदानाच्या वरती. बॅटल इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला फकीरपाडा संघ आहे, एका बाजूला साई आवाज संघ आहे. दोनही संघ नावाजलेले संघ. पंचांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू पहिल्या षटकातील पहिला चेंडू अर्थातच भीमर चेंडूची घोषणा पंचांनी मैदानाच्या वरती केली आहे. वेस्ट साईडच्या वरती चेंडू आढळलाय. अगदी क्रिकेट बद्दल आज प्रचंड चर्चा केली जाईल. आज समर्चन कक्षामध्ये निनादचा आवाज, त्यांच्या समवेत अगदी उत्तम पाटील सर असतील यांचा आवाज आणि मी स्वतः क्रिकेट समालोचक निखिल पडते आलोय तुमच्या सर्वांच्या भेटीला. एकदम अराउंड विकेट फुल टॉस स्वरूपाचा चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार षटकार. व्हॉलेंटियर्स म्हणून दावा घ्या. व्हॉलेंटियर्स प्लीज चेंडू गहाळ झाल्याच्या नंतर लगेच मैदानाच्या वरती दाखल करा. चला धावफलकाकडे वळूया. धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा धावफलकावरती काम करत असताना आमचे मित्र विक्रांत यांची महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर ही स्पर्धा अगदी थेट प्रक्षेपण युट्यूबच्या वाहिनीवरती घेऊन जाण्याचं काम AK स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून केलं जाते. सर्व बाबींचा इथे विचार केला जाईल. इथे चेंडू खोलवर टप्प्याचा होता. पंचांकडे मागणी केली जाते परंतु नाही, इंटरेस्टेड नाहीयेत पंच सांगत असताना वी आर नॉट इंटरेस्टेड दॅट मच ऑन दिस अपील असं सांगितलं जातं. मैदानाच्या मध्ये हा चेंडूमध्ये एक धाव घेतली जाते. अगदी सहजरित्या या धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न इथून मात्र पुढे केला जाणार आहे. उत्तम पाटील सर ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. यस, यावेळेस सरळ खेचलाय तिथे क्षेत्ररक्षक दाखल. चेंडू खेळाडूच्या हातामध्ये झेलबाद स्वरूपामध्ये पहिला हादरा बसतोय फकीरपाडा या संघाला. फलंदाज बाद.
जय हनुमान फकीरपाडा संघाचा धीरज देखील एक प्रामुख्याचा फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय ना नवीन क्रिकेटचा हंगाम चालू होतो, जय हनुमान फकीरपाडाच्या माध्यमातून एक चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन अगदी थाटामाटामध्ये याच मैदानाच्या वरती याच कुरुक्षेत्रावरती केलं असतं. असा संघ मैदानाच्या वरती दाखल होत असताना आज आपण पाहतोय अगदी बीसीसी आगरसुरे यांच्या संयुक्त विद्यमानाने म्हणा किंवा त्यांच्या अथांग प्रयत्नाने म्हणा या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन इथे 3 दिवसामध्ये केलं जाते. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण अनुभवतोय देखील आणि अगदी T20 विश्वचषकाची देखील चर्चा केली जाते आणि याच्याबद्दल देखील सांगितलं जाईल. स्ट्रायकिंगवरती धीरज, षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. इथे आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला फसवलं जाते. बघा स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू वाईडिश ऑफ द वाईट ऑफ स्टिक होता. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित उमेशदा म्हात्रे यांचं स्वागत झालेलं आहे. शब्दसन्मानानं आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांचे देखील अथांग प्रयत्न असतात या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा एक अगदी गोड आठवण करून देतो. या वर्षीची महाशिवरात्र होती आणि अगदी आपण जर अनुभवला भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तान संघ मैदानाच्या वरती उतरला. 2003 रोजी 1 मार्च रोजी महाशिवरात्र होती. त्या दिवशी सुद्धा भारताविरुद्ध पाकिस्तान हा सामना होता. इथे मैदानाच्या वरती झेलबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते. डीजे मास्टर थोडासा वेळ घेतो. व्यासपीठावरती अगदी सुरेश दादा यांचं स्वागत करूया. स्वागत करण्याची विनंती कल्पेश दादा यांना करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश दादांचं स्वागत करायचं. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो कल्पेश देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सुरेश दादा यांचं स्वागत आपण बीसीसी आगरसुरे या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अगदी प्रत्येक आलेल्या मान्यवरांचं इथे स्वागत केलं जातं, इथे आदर तिथे केलं जातंय आणि ही आपली परंपरा आहे ना. आपण सहजरित्या अगदी म्हणत असतो ना की अतिथी देवो भव आणि त्याचा अगदी इथे विचार केला जातोय. प्रत्येक आलेल्या मान्यवर असतील, ग्रामस्थ असतील, बघा नंदेदेवी नंदेपाडे या संघाच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं जातंय आणि तिथून आलेले प्रत्येक मान्यवर हे प्रामुख्यानं या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण घटक म्हणून इथे सांगितलं जाते. आपण चर्चा करत होतो भारत विरोधात पाकिस्तान या सामन्याची. 2003 रोजी देखील झाला होता. तिथे देखील पाकिस्तानाला नमवावं लागलं होतं. अगदी भारताच्या विरोधामध्ये सर सचिन रमेश तेंडुलकर यांची ती खेळी आपल्याला आठवावी लागते. युवराज सिंगची खेळी आपल्याला आठवावी लागते आणि या वर्षीच्या हंगामामध्ये देखील अगदी आपल्याला पाहायला मिळालं भारतीय संघाचा दबदबा. महाशिवरात्रीच्या निमित्तानं नवगावमध्ये एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. तिथे आपण नाव ऐकलं ते म्हणजे सर्वांचा लाडका मृणाल वरसोलकर. आणि मृणाल वरसोलकर म्हणजे कोण? अगदी जर तुम्ही APLचा जरी विचार केला ना तिथे या खेळाडूची निवड आहे ना मैदानाच्या वरती सामना लगेचच चालू करायचा आहे. निवड केली गेली होती. अगदी चोंडी आगरसुरे संघाच्या माध्यमातून खेळत असताना उमेश दादांनी सांगितलं होतं की हा खेळाडू माझ्या ताफ्यामध्ये पाहिजे आणि त्याची कामगिरी देखील आपण अनुभवली. राईट आर्म ऑफ द विकेट सौरभ येतोय गोलंदाजी करण्यासाठी. इथे लिडिंग एज घेऊन चेंडू बॅकवर्डच्या रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर अलाय दर्जेदार चौकार 4 धावा. इथं 25 धावा बनवायच्या दफलकावरती सौरभ आला. इथे शफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक उदयोन्मुख खेळाडू मैदानाच्या वरती फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी तैनात होता. तिथे त्याच्या 2 हातांनी चेंडू अडवण्यामध्ये यश आपण पाहतोय. अगदी साई आवाज या संघाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू हा महत्वपूर्ण असतो. अगदी थोडासा लेटकट त्याचा स्कूप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती केला गेला होता. सौरभ पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमलेला नाहीये. स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र सामना आहे तो म्हणजे 4 षटकांचा. 4 षटकांमध्ये अगदी 25 धावा तुम्हाला जमा करायच्या आहेत, बनवायच्या आहेत. या धावा बनवत असताना मैदानाच्या वरती तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. हे प्रयत्न कशा प्रकारे केले जाणार आहेत? संघ साई आवाज असेल, फकीरपाडा संघ असेल, इथे आपण पाहतोय फटक्यामध्ये वजन अजिबात नव्हतं, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नव्हतं. त्या कारणास्तव झेल सोप्पा पकडला जातोय. फलंदाज क्रमांक पुढचा होतोय बाद मैदानाच्या वरून.
नवीन फलंदाज मैदानाच्या वरती करण दाखल झाला. AK स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या अगदी आपण पाहतोय रसिक मायबाप प्रेक्षकांचं या BCC ऑगस्ट स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत. जिथे मैदानाच्या मध्ये सामना चालू आहे. आजच्या दिवसातील पहिला जयमान फकीरपाडा संघ उतरला आहे. विरोधामध्ये साई आवास हा संघ मैदानाच्या वरती आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा 25 धावा रंगलटी येऊ शकतात. हलक्यात घेऊन चालणार नाहीये कारण का समोर साई आवाज संघाची गोलंदाजी आहे. आपली बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. फकीरपाडा या संघाला माहिती आहे, परंतु इथे हलगर्जीपणा करून चालणार नाहीये. कारण आपण पाहतोय दोन्ही बाजूला चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवर संघ मैदानाच्या वरती उतरलेत. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा 13 धावा झाल्यात. अगदी अजून येणाऱ्या 12 चेंडूंवरती 12 धावांची गरज असताना बघा प्रति चेंडू गणिती गेलात ना तर तुम्ही एका धावेची गरज असताना हा सामन्याला आपल्याला अनुभवायला मिळतोय. 360 अंशाचं खुलं मैदान आहे. याच मैदानाच्या वरती अगदी जर तुम्ही पाहायला गेलात तर 2009 ते 2010चा कालखंड तुम्ही विचार केलात ना तर त्या रजनीमध्ये तुम्ही क्रिकेटची स्पर्धा इथे याच मैदानाच्या वरती सर्वप्रथम पाहिली होती. विक्रोलियन्स या विक्रोळी संघाची आपण कामगिरी मैदानाच्या वरती पाहिली होती. अमोल मात्रेची खेळी देखील पाहिली होती. त्याची देखील चर्चा केली जाईल. संदीप 11 गुंजेस या संघाने तो करंडक आज देखील गुंजेस या गावामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. क्रिकेटची चर्चा केली जाईल. नौका गोलंदाज मैदानाच्या वरती आला. पुरेशच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. या चेंडूवरती आलेली ही 1 धाव मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 11 चेंडू 11 धावांची गरज असताना हा सामना सर्वांच्या भेटीला अजूनही जीवित आहे. BCC आगरसुळे अर्थातच नावामध्येच बिनधास्त आहे आणि बिनधास्त क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं अगदी दिमागदाररित्या आयोजन केलं जाते. करण स्ट्रायकिंग एंडवरती आता खेचलाय. आता चांगला फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मला वाटते कित्येक वर्षानंतर आहे ना ऑस्ट्रेलिया संघाला अगदी अपयश मिळतंय आणि सुपर 8 मधून त्यांना माघारी देखील परत घराच्या दिशेनं जावं लागतंय. झिम्बाब्वे या संघाची अगदी दमदार खेळी आपण पाहिली आणि त्याची देखील चर्चा केली जाईल. अगदी ताफ्यामध्ये असणारे खेळाडू मैदानाच्या वरती गोलंदाजी अफलातून चालू आहे. 25 धावांची गरज असताना द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय हनुमान फकीरपाडा संघ फलकावरती धावा पूर्ण झाल्या. त्या म्हणजे 21 धावा. 4 धावांची गरज आहे. इथून मात्र पुढे या 4 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार. सन्माननीय उमेशजी मात्रे प्रमुख व्यासपीठामध्ये उपस्थित असताना हा चेंडू पूर्ण टप्प्याचा होता. आपण पाहतोय हलकीशी दिशा फक्त दाखवली जाते. चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. एका धावेने धाव फलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे 22 धावा. 3 धावांची गरज आहे. अगदी साई आवासा संघ या धावा वाचवू शकणार का मैदानाच्या वरती उपस्थित प्रश्न देखील. करण लिडिंग एज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे कॅच ड्रॉप. उत्तम पाटील 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांच्या मदतीने फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 24 धावा स्कोर लेव्हल असं सांगितलं जातंय. अगदी मात्र 1 धावेची गरज असताना सामना चौथं षटक घेऊन आला नौका गोलंदाज गौरवला गौरवशाली कामगिरी करून दाखवावी लागेल. आपल्या नावाचा दबदबा इथे कायम ठेवायचा असेल ना तर ही 1 धाव वाचवावी लागेल. कारण का एका धावेची मात्र गरज असताना सामना अजूनही जीवित आहे. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. दिलदार बागदंडा आणि एका बाजूला संघ असणारा थळेपाडा संघ जर्मन थळेपाडा संघ लगेचच रिपोर्टिंग करून मैदानाच्या वरती दाखल व्हायचा. नाणेफेकीचा कौल दिलदार बागदंडा या संघाच्या माध्यमातून जिंकला जातोय तर त्या संघाला विनंती असेल आपला निर्णय घेऊन लगेचच मैदानाच्या वरती दाखल व्हायचा. चालू क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मला वाटते बागदंडा या संघानं आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचा. मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार आपण पाहतोय. जिथे द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना राज्य माध्यमातून चांगली फलंदाजी